डीजे ज्यांचे हॉलीबॉलचे सामने बाकी आहे त्यांनी हॉलीबॉल ग्राउंड मध्ये जा. अरे यार ही मॅच सुरू होण्या अगोदर जरा बोला तरी मला कोण आहे काय करताय. कोण कोण आहे पीडब्ल्यू गाडानी घाट वॉरियर आणि पीडब्ल्यू कर भूषण साहेब थांबा जरा. मयूर मयूर कॉम्रेड मयूर या ठिकाणी पंच म्हणून काम पाहतात. बॉलर नेम पंच म्हणून काम पाहतात ते डिसोजा अँड एससीसी बँक डेलिगेट स्वप्नील पिंगळे आर्लेकर. बॉलर नेम बारावा खेळाडू थांबा 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 सुरू करू नका. थांबा थांबा 12वा खेळाडू 12वा खेळाडू आल्याशिवाय मॅच सुरू होणार नाही. घाटवाला घाटवाला कोण आहे. लोणावळा घाट लोणावळा घाट पीडब्ल्यू आहे. घाट वॉरियरचा अतिरिक्त खेळाडू लावून द्या इथे लवकर नाही तर सामना सुरू होणार नाही. घाट वॉरियरचा अतिरिक्त खेळाडू लावून द्या अन्यथा सामना सुरू होणार नाही. येणारे त्यांच्या बॉलर का नाम बोल ना. पता नाही. बॉलर्स नेम अमित कुमार स्टार्ट करा. उत्कृष्ट मानलेला ग्राउंड शॉट पाहूया काय होतंय. एकदा पूर्ण एक चेंडू एक धाव पूर्ण. विराज वरा Get electronics accessories on Flipkart Big Budget Dhamma. व्हॉलीबॉलचे सामने सुरू होणार आहे. एस एम लोणावळा एस एम घाट हवे तुम्हाला चेंडू पाहूया काय होते. एस एम घाट वर्सेस लोको व्हॉलीबॉलचे सामने सुरू होत आहे तरी ग्राउंडवर सरांनी जा. धाव संख्या 3. ओएची घाट पीडब्ल्यू आहे. व्हॉलीबॉलच्या ग्राउंडवर जाणे अन्यथा संघ बाद केला जाईल. उत्कृष्ट प्लेट करण्याचा प्रयत्न एक धाव पूर्ण. ऋषिकेश द्वारा मावळ तालुक्यात गाजलेला आयकॉन खेळाडू एसटी रक्षक खंडू केदारे या ठिकाणी आमचे मार्गदर्शक कॉम्रेड बी आर सबीर साहेब आपण आलात आपले सरसे स्वागत. साहेब जेवून खाऊन आले वाटतं. पीडब्ल्यू घाट डान्सिंग शॉट पण काय जमला नाहीये. पायात फेकलेला चेंडू निर्धाव चेंडू डॉट चेंडू 5 चेंडू 5 धावा.
उत्कृष्ट मानलेला आहे चेंडू. पाहूया काय होतं या ठिकाणी. आणि झेल टिपला नाहीये. थोडीशी मिसफिल्डिंग. 2 धावा पूर्ण. धावसंख्या द्यायची 7. एंड ऑफ द ओव्हर. सात धावा झाल्या रे. 2-2 काढलं ना 2 वेळा. असं काय करतात बोला. आपल्याला वाढवून काय करायचं आहे? घाट पिळवली आहे आणि ओएची संघ आणि लवकरात लवकर व्हॉलीबॉलच्या मैदानावर जाणारे, अन्यथा संघ बाद केला जाईल. पंचांचा निर्णय अंतिम राहील. बॉलर्स नेम अमोल साठे. स्वतः अमोल साठे. तेजवीर. हॅलो. स्वतः तेजवीर संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिला घेऊन आलाय तो पॅन्ट वरती करून. काय पाहिजे निकॅप फर्स्ट एड. आयोजक कमिटी सापडत नाही भाऊ. हॅलो. हा बोला. हा बॉक्स नाही. थोडी इंजुरी झाली आहे. चुना लावा ना तंबाखू लावा. रामनादा. हा तुमची आमची. आमचे मित्र प्रसिद्ध गाडा मालक मयूर शेठ बोरकर. अहो आपण आपले सर स्वागत. थँक्यू डीजे. पायाला इंजुरी झाली त्यामुळे थोडा सुनाला म्हणता येणं आहे. पुन्हा एकदा तेजवीर. अशा प्रकारे तेजवीर तयार. पुन्हा इनकडनं उत्कृष्ट मागेला चेंडू. पाहूया काय होतंय खंडूच्या मागे पुढे. आणि हा उत्कृष्ट कॅच. वा.
पुन्हा एकदा राजवीर तयार. आणि आउट कोण गेला पुन्हा एकदा विलास सेट ऑन फायर. उत्कृष्ट मांडण्याचा प्रयत्न, पाहूया काय होतंय. उत्कृष्ट फिल्डिंग, कडक गुड फिल्डिंग. ऋषिकेशला एक धाव मिळाली. एक धाव पूर्ण. अशा प्रकारे संघाची धावसंख्या 8. धावसंख्या आली ती 8. आणि हलकीसी कडा, एक धाव पूर्ण. धावसंख्या धावसंख्या आली आहे ती 9. तीन धावा घेतल्या. कोणी काढल्या रे? महेंदरने. कर्जत पिवे वरचं लोणावळा पिवे मागच्या वर्षीची सेमीफायनलची मॅच. आणि कर्जत पिवे हा मागच्या वर्षीचा फायनल संघ. बॅटिंग होतो विलास कदम, बॉलिंग तेजवीर. आणि डॉट झालाय तो विलास कदम. संघाची धावसंख्या होती 12. दुसरं षटक डॉट बॉल ना. डॉट बॉल. शेवट बॉल, शेवटचा बॉल आहे. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू करतो तेजवीर. स्ट्राईकला येतो विलास कदम आणि क्लीन बोर्ड. खूपच सुंदर बॉलिंग केली तेजवीरने आणि क्लीन बोर्ड होती तो विलास कदम. हे बॉलर्स नेम. न्यू बॉलर राहुल अमित गुप्ता. बॉलिंगसाठी सज्ज येतो अमित गुप्ता आणि विलास कदमच्या बॉलिंगसाठी गेला तो महेश भुसारी. स्ट्राईकला येते संघाचे कप्तान ऋषिकेश पेरनेकर, मागच्या वर्षी रायगडचा आयकॉन प्लेअर. ऋषिकेश पेरनेकरने रायगडच्या अनेक कर्जत, रायगडची उरण, पनवेल, खालापूरच्या अनेक मैदाने गाजवलेत. पण आपला दम खूप दाखवतात या रेल्वे स्टेशनच्या मैदानात. मागच्या वर्षी या संघाने फायनल मारले, तसा साजेचा खेळ या संघाला अजून जमलेला नाहीये. ऋषिकेश पेरनेकरांच्याकडून संघाला खूप अपेक्षा आहेत. बॉलिंगसाठी सज्ज येतो अमित गुप्ता. वैयक्तिक पहिलं षटक. वैयक्तिक संघासाठी तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतो अमित गुप्ता. लोणावळ्याचे खूप नावाजलेले बॉलर आहेत अमित गुप्ता. आणि समोर सामना करतो ऋषिकेश पेरनेकर, कर्जत पिवेचा कप्तान. मागच्या वर्षी फायनल मध्ये 46 धावा ठोकल्या होत्या असा ऋषिकेश पेरनेकर. मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश पेरनेकर. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. अमित गुप्ता सज्ज, ऋषिकेश पेरनेकर सामना करतोय. चला टोळ चेंडू आणि झेलबार आणि चौकार, गणित चौकार. ऋषिकेश पेरनेकरच्या बॅटवर निघाला पहिला चौकार. संघाची धावसंख्या होती ती संघाची धावसंख्या 16. तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू ऋषिकेश पेरनेकर मारलेला चौकार. ऋषिकेश पेरनेकर कर्जतमध्ये खूप नावाजलेले प्लेअर, आयकॉन प्लेअर. वासरे कोंडा प्लेअरचे ते आयकॉन प्लेअर होते. आता बघूया लोणावळ्याच्या मैदानामध्ये थंडगार हवेत त्यांना साधीची बॅटिंग जमत नाहीये आणि पूर्णपणे बीट झाली ऋषिकेश पेरनेकर. अमित गुप्ता हे लोणावळ्यामध्ये खूपच नावाजलेलं बॉलिंगसाठी नावाजलेलं नाव आहे. ऋषिकेश पेरनेकर यांना हलक्यामध्ये घेऊ नका. आमच्या टीमची करावं तारीफ थोडी
अरे अमित कुमार गुप्ता म्हटलं अमित गौरव होतो सज्ज तिसऱ्या बॉलसाठी. सामना करतो ऋषिकेश, संघाचे कप्तान. नॉन स्ट्राईकला येतो महेश भुसारी. खूपच सुंदर बॉल आणि कट लागून खंडू भाऊ, खंडू तर लोणावळाचा आहे कुरुलपेर, ह्याच्याविषयी काय बोलून तेवढं कमीच आहे. आणि आउट होतो ऋषिकेश पेरणेकर. ऋषिकेशच्या बदल्यात बॅटिंगसाठी चाललाय तो किरण पाटेकर. किरण पाटेकर हे कर्जतमध्ये सुद्धा एक नावाजलेलं नाव आहे. कर्जत डेपोचे नावाजलेलं पेंटर किरण पाटेकर. मागच्या मॅच मध्ये खणखणी षटकार मारला होता आणि या मॅच मध्ये जर षटकार मारला वैभव वारेकरांना 500 रुपये रोख, गुगल पे, फोन पे नाहीतर रोख दिले जातील. किरण पाटेकर लेफ्ट हँड बॅट्समॅन सज्जित अमित कुमार गुप्तासाठी. अमित कुमार गुप्ता आणि सुंदर त्याने एक बॉलिंगचा लय भेटला, एक विकेट घेतली त्यांनी समोरच्या टीमच्या कॅप्टन ऋषिकेश पेरणेकरची. आतापर्यंत एक लोणावळाच्या हेतून एक चांगले पडलेलं षटक, एक चौकार जरी खाल्ला असला तर दुसऱ्या बॉलमध्ये त्यांनी ऋषिकेश पेरणेकरचा विकेट घेतलाय. आणि लोणावळासाठी खूप मोठी विकेट आहे, कारण ऋषिकेशला जर सुरू गवासला असला तर मागच्या वर्षी फायनलमध्ये त्यांनी 47 धावा चोपल्या होत्या. विकेट किपर खंडू भाऊ. बॉलिंगसाठी सज्ज अमित कुमार गुप्ता. किरण पाटेकर ग्राउंडची टेळणी करताना कुठे जागा खाली आहे, कुठे शॉट मारता येईल हे पाहता नाही. सुंदर षटकार. किरण पाटेकर यासाठी ओळखलं तर कर्जमध्ये, पण क्षेत्ररक्षणासाठी पेलवड सज्ज आणि धावसंख्या रन मिळतो तो फक्त एकच. धावसंख्या होती 17. किरण पाटेकरच्या एक संघाच्या मदतीने धावसंख्या थोडे उंचावले. मागच्या मॅचचे आयकॉन प्लेअर महेश भुसारी, एक षटकार एक चौकार, जबरदस्त ताबडतोब बल्लेबाजी त्यांनी केली होती. असे महेश भुसारी लेफ्ट हँड बॅट्समन अमित कुमार गुप्ता सामना करतात. पाहूया या मॅच मध्ये काय करतात. जबरदस्त स्टेट आणि एकच रन. अमित कुमार गुप्ता खूप छान बॉलिंग करतायत, त्याच्यामुळे उंचावर फटका मारायला भेटत नाहीये. स्ट्राईकला आला तो किरण पाटेकर आणि धावसंख्या होती ती 18. शेवटचा चेंडू अमित गुप्तांचा आणि स्ट्राईकला किरण पाटेकर. 2 धाव घेण्याच्या प्रयत्नात 2 धाव मिळतील नक्कीच. धावसंख्या होती ती या दोनच्या मदतीने धावसंख्या होती 20. 3 षटकानंतर कर्जत पीवेचा स्कोर आहे तो फक्त 20. कर्जत पीवेने नोंद घ्यावी. 20 हे फार मोठा स्कोर नाही. लास्टचे 3 ओव्हर काटकसरीने खेळायचे आहेत आणि लोणावळा पीवे तर प्रयत्न करणार आहे कमीत कमी धावा देण्याची. बॉलिंगसाठी सज्ज होतो तेजवीर, संघासाठी 4थं वैयक्तिक दुसरं. पहिला आपल्या षटकामध्ये त्यांनी विलास भोला यांची विकेट घेतली होती. विलास भोला कर्जतचा नावाजलेला प्लेअर. आतापर्यंत 2 विकेट घेतल्या तेजवीर यांनी आणि त्याचा सामना करतोय महेश भुसारी. वैयक्तिक दुसरं षटक. गुडघ्याला दुखापत झाले तरी आपल्या संघासाठी एक उत्तम कामगिरी करताना तेजवीर एक खेळाडूचा जर एक उत्तम खेळाडूचा नमुना तुम्हाला पाहिजे असेल तेजवीरकडे बघा. खेळाडू गुडघ्याला इंजुरी तरी सुद्धा तो उत्तमरित्या बॉलिंग करतो. मागच्या 2 बॉलिंग पकडले. डॉट बॉल. महेश भुसारी पूर्णपणे बीट झालेत. तेजवीर खूपच सुंदर बॉलिंग करतोय. गुडघ्याची इंजुरी बाजूला ठेवते संघासाठी. उत्कृष्ट ऑलआउट फटका. तेजवीर साठी हा 3रा विकेट.
किरण पाटेकर स्ट्राईकला. पाण्याची व्यवस्था कर ना. आउट. आणि हायड्रिकचा चान्स येतो तेजवीरला आणि महेश भुसऱ्याच्या याच्यानंतर बॅटिंग साठी गेले ते. रुपयाचं रोख पारितोषिक तेजवीरसाठी एक चांगली ऑफर. हा स्ट्राईकला विठ्ठल सिसोदे, स्ट्राईक करतो विठ्ठल सिसोदे आणि नॉन स्ट्राईकला सौरभ पिंपळे. सौरभ पिंपळे लोणावळ्यातले नाव मावळदोला घेतला आयकॉन प्लेअर सौरभ पिंपळे. डॉट होतोय तो विठ्ठल सिसोदे. सौरभ पिंपळे मावळ तालुक्यातला आयकॉन प्लेअर, कामशेतचे सुपुत्र सौरभ पिंपळेचा लाखो रेकॉर्ड आहेत. CNW चे कॅप्टन आणि RPF चे कॅप्टन टॉस साठी स्टेजवर या. आले लगातार 2 बॉल बीट झाला तो विठ्ठल सिसोदे. तेजवीर एक करत एक चांगला प्लेअर, गुडघ्याची इंजुरी बाजूला ठेवून 3 विकेट त्यांनी घेतलेत. वैयक्तिक दुसरं षटक 3 विकेट आणि शेवटचा चेंडू फेकतोय तो आपला वैयक्तिक दुसऱ्या षटकाचा आणि एक धाव घेण्याचे यशस्वी झाले ते विठ्ठल सिसोदे आणि सौरभ पिंपळे. धावसंख्या होती 21. 4 षटकानंतर धावसंख्या होते 21 आणि तेजवीरचं खूप चांगलं षटक ज्याने 2 विकेट घेऊन फक्त 1 रन दिलाय. जबरदस्त. CNW और RPF, CNW टीम के कप्तान और RPF टीम के कप्तान स्टेज पे आ जाइए टॉस के लिए. धावसंख्या झाले 21. बॉलिंग साठी सज्ज येतो अमोल साठे. स्ट्राईकला विठ्ठल सिसोदे, नॉन स्ट्राईक सौरभ पिंपळे. वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो अमोल साठे. विठ्ठल सिसोदे स्ट्राईक साठी सज्ज. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. मागच्या 4 ओव्हरमध्ये पीव्हीचा खेळ, कर्जत पीव्हीचा खेळ हवा तेवढा चांगला झाला नाहीये आणि बीट होतोय विठ्ठल सिसोदे. अमोल साठेचा सुंदर चेंडू. विठ्ठल सिसोदे आपल्याकडनं संघाला खूप अपेक्षा आहेत. नॉन स्ट्राईकला सौरभ पिंपळे आपल्या बारीची वाट बघतायत. सौरभ पिंपळे एका लोणावळ्याला साधं नाव नाहीये, खूप मोठं नाव सौरभ पिंपळे, कामजेचा सुपुत्र. भाऊ काय करतायत. जबरदस्त षटकार होते आणि कॅच सोड आणि कॅच ड्रॉप होतीये. अमोल साठेंचा पदरामध्ये एक विकेट पडला असता. कोणी सोडली ती कॅच. विशाल कदम कडनं, विशाल दाभाडकडनं झलबाद होतोय, झेल सुटतोय. धावसंख्या होतो 23. विठ्ठल सिसोदे असे फटके तो मागचे पुढचे 2 ओव्हर तुम्हाला मारले पाहिजेत. जबरदस्त उचलला चेंडू. पावे हा तरी झेल होतोय का. सौरभ पिंपळे बिटून द रनिंग जबरदस्त दोघांमध्ये. धावसंख्या होती ती 25. सौरभ पिंपळेचा स्ट्राईकला आला आणि षटकार मारला तर राम भाऊ कडनं संध्याकाळची सोय. चायनीज वगैरे तुम्हाला भेटणार. तुम्ही माळ घातली आता आम्हाला माहिती आहे, तुम्ही बाकी काय करत नाही, पण तुम्हाला व्हेज जेवण तुम्हाला भेटणार. विठ्ठल सिसोदे मागची 2 चेंडू उत्तमरित्या खेळलाय आणि कट केला चेंडू. पाहूया आणि स्ट्राईक सौरभ
सौरभ पिंपले खूप वेळापासून आपल्या स्ट्राईकची वाट बघली. सौरभ पिंपले बघूया काय करतोय. प्रॅक्टिस करतात लय मोठे मोठे शॉट मारत होता. आता बघू काय करतोय आपल्या संघासाठी. आणि सगळे मोठ्या शॉटची गरज आहे आता कर्जत पिवेला. सौरभ पिंपले एक तरी षटकार मारला तरी 101 रुपये रोख. 2 रन जरी काढले तरी 51 रुपये. 1 रन काढला तर 21 रुपये. आपल्यासाठी तू हुकला तरी तुझ्या 11 रुपये. आऊट झाला तर काय ना भाऊ. षटकारला 101, 2 रनला 51, 1 रनला 11 रुपये. सौरभ पिंपले कामशेत नावाजलेलं नाव. आयकॉन प्लेअर मावळचा आयकॉन प्लेअर सौरभ पिंपळे. जबरदस्त षटकार भाऊ. 101 रुपये लागू. सौरभ पिंपले ए सौरभ कैसा लगा मेरा मजाक. सौरभ पिंपले जबरदस्त. सौरभ पिंपले शॉटची गरज आहे कर्जत पिवेला. आणि पहिल्या मॅचला मध्ये नाही घेतली आमची मोठी चुकी असं वाटतं आम्हाला. सौरभ पिंपले जबरदस्त फॉर्म मध्ये. बॉल दुसरा बॉल विशाल. दुसरा बॉल बीट होतो तो सौरभ. पहिला बॉलात खणखणी षटकार मारला. धाव संख्या होती ती 5 ओव्हर 32 रन. कर्जत पिवेकडनं षटकार मारणार. पहिला प्ले ठरलाय तो. दुसरा मॅच पहिला विकेट ठरला सौरभ पिंपले. आपले 101 रुपये लागू आहेत. वैभव वायरकडनं 51, किरण पाटेकर 51. भाऊ 200 रुपये झाले तुझे. गाणं लावा कोणतरी. सर्व विकेट किपर, बॅट्समन, बॉलर, फिल्डर सगळ्या संघाच्या सगळ्या जबाबदारीने आपल्या खांद्यावर घेतला. जे खंडोबा बॉलिंग करतात. धाव संख्या होती ती 33. सौरभ पिंपले स्ट्राईक. बॉलर पण मावळचा, बॅट्समन पण मावळचा. बघू आता कोण जिंकतंय. सौरभ 1 मोर. सौरभ आता खरंच 101 रुपये दिले. आता मजाक नाही. पोलीसाठी सज्ज होते तो खंडूभाऊ. स्ट्राईकला आहे तो सौरभ पिंपळे. सौरभ पिंपळाच्या 1 धावाच्या मदतीने धाव संख्या होती ती 34. स्ट्राईकला आहे तो विठ्ठल सिसोदे. बॉलिंगसाठी खंडूभाऊ. आतापर्यंत लढवण्याच्या दृष्टीने चांगलेच पडलेले षटक. खंडू केदार 2 बॉल 2 धावा. अतिशय उत्तम कामगिरी आतावर केले. आणि जबरदस्त हा षटकार. 13 षटकार एकच सपान पडत. जबरदस्त. CNW संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आणि आतापर्यंत IPL बघता तुम्ही चेअर गर्ल पाहिल्या असतील, पण चेअर बॉय तुम्ही पहिल्यांदा पाहिला असेल. त्याच्याकडे जोरदार टाळवणे आपल्या चेअर बॉय साठी. आणि खंडभाऊने 2 बॉल आहेत अतिशय उत्कृष्ट टाकले होते. आणि तिसऱ्या बॉलला खणखणी षटकार खेळला तो विठ्ठल सिसोदे.
विठ्ठल सिसोदे स्ट्राईकला. वन मोर विठ्ठल सिसोदे, जबरदस्त. आणि स्ट्राईकला गेले सौरभ पिंपळे. सौरभ पिंपळेकडनं एकदा त्याच अपेक्षा संघाकडून त्याच अपेक्षा. नो बॉल आणि फ्री हिट. सौरभ पिंपळे सोने पे सुहागा, फ्री हिट. कमा सौरभ. 42. धाव संख्या होते 42. सौरभ पिंपळे फ्रीडचा फायदा घेतो का बघूया. पण समोर तेवढाच नावाजलेला बॉलर खंडू केदारी. लोणावळा पीवेचे सर्वा जबाबदारी आपल्या खांद्यावर. विकेट किपर पासून बॉलिंग पासून बॅटिंग पासून सगळं स्वतःच करायला बघतोय. जरी नो बॉल दिला तरी समाधान, कारण टीमचा कॅप्टन त्याला कोण बोलू शकत नाही. सौरभ पिंपळे वन मोर, जबरदस्त भावा. सौरभ पिंपळे खर दबदब दाखवताना एकदम जबरदस्त बॅट्समन. त्याला पहिल्या मॅचला मी वगळला, ही आमची सर्वात मोठी चुकी होती. सौरभ वन मोर. धाव संख्या 46. जबरदस्त सौरभ. छक्का छक्का. ऊंची आवाज सुनना भी पसंद नहीं. हमारे सामने जो ऊंची आवाज में बोलता है उसकी आवाज हमेशा. शेवटचा चेंडू. सौरभ वन मोर. सौरभ जबरदस्त. वाईट बॉल. धाव. सौरभ एक षटकार आहे, चौकार अजून एक काहीतरी जबरदस्त. आतापर्यंत लोणावळा कर्जत टीमचा सर्वात उत्कृष्ट बॅट्समन म्हणून नावाचा सौरभ पिंपळे, ज्याला त्याच्या शरीराप्रमाणे आम्ही हलक्यात घेत होतो, तो खर्च हलका प्लेअर नाही आज आम्हाला समजलंय. जबरदस्त सौरभ. हो 57 आणि लोणावळा पीवे बी टू 58. 56. देतं 3-in-1 कॉन्स्टिपेशन. डीजे आमच्या सौरभ पिंपळेसाठी अंगर भंगर गाणं एकदा वाजू दे. शिस्तीत राहा बेट्या. सौरभ पिंपळे जबरदस्त बॅटिंग. टीमसाठी टार्गेट आहे ते 57चं.
आणि खंडू बॉल एक विनंती आहे की आपले बॅट्समॅन लवकर मैदानात पाठवा. आता -5 रनची पेनल्टी आपल्याला लावण्यात येईल. 50-71 सौरभ पिंपले कर्जतचा बादशाह. प्रदेशाध्यक्ष भाजपा आणि खंडूभाऊ केदारी बॅटिंगसाठी सज्ज आहेत. कर्जत पिवेने आपले क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्या. वेळेचा भान घ्या, वेळेचा भान ठेवा. कर्जतचे कॅप्टन ऋषिकेश पेरणेकर, सौरभ भाऊ पिंपले यांच्यासाठी जोरदार टाळ्या. केतन धुले खतरनाक अपील, अशी अपील फक्त आम्ही मलिंगाला करताना बघत होतो. त्यानंतर केतन धुले. खंडू केदारी पहिल्याच बॉल बीट केलाय. जिंकण्याचं प्रेशर आहे. मागच्या वर्षी सेमीफायनलला आम्ही बाहेर काढले होते यांना. मागच्या वर्षी फायनल टीम लोणावळा कर्जत पिवे आणि मावळची एक दमदार टीम म्हटलं तर आयकॉन प्लेअर मावळचा खंडू केदारी. हे नाव जर मावळ तालुक्यात घेतलं तर सगळ्यांच्या परिचयाचं नाव आहे. असं खंडू केदारी बॅटिंगसाठी सज्ज आणि तेवढा ताकदीचा बॉलर औरंगाबाद रिटर्न विठ्ठल सिसोदे. जबरदस्त षटकार, खणखणी षटकार, ताबडतोब. उत्तर एक चौकार, खणखणीत चौकार मारा तो विठ्ठल सिसोदेला. संघाची धाव संख्या 4, 2 बॉल 4, बिनबाद 4. पहिला संघा दुसरा तिसरा चेंडू टाकले सज्ज विठ्ठल सिसोदे. सौरभ पिंपले, राजन विश्वकर्मा. राजन का फील्डिंग देख के इससे फायदा तो बनता ही बनता है. सौरभ पिंपले
राजन विश्वकर्मा. आमच्या संघामध्ये पण एक चंद्रकांत चौगुले आणि स्ट्राईकला चंद्रकांत पाटील प्रतिनिधित्व भाजपा कोल्हापूर. चंद्रकांत बघू आपल्या संघासाठी काय करतो. स्ट्राईकला चंद्रकांत, बॉलिंग करतो विठ्ठल सिसोदे. धाव संख्या होते 9, पहिल्या षटकात 9. विठ्ठल सिसोदे स्ट्राईकला येतो चंद्रकांत. जबरदस्त महेश भुसारीच्या जळगाव चिनभाऊ तो. अरे काय कर रे ना तो असा. चंद्रकांत पाटील उत्कृष्ट चौकार. महेश भुसारीच्या डोक्यावर ना फिल्डरला हालायचा सुद्धा चान्स भेटला नाही. विठ्ठल सिसोदे आपल्याकडनं सांगायला अपेक्षा नाही आहेत, यापेक्षा चांगले बोला पण करू शकता. धाव संख्या होते 13. बॉल पिक करतो चंद्रकांत चौगुले. आउट आणि रनआउट करतोय चंद्र. चंद्रकांत चौगुलेचा उत्तम थ्रो आणि आउट होतो चंद्रकांत पाटील. एक चंद्रकांतचा करेक्ट गेम केलाय. टीमचे कॅप्टन गणेश पेरणेकर धडाक्यात एंट्री झाली त्यांची. गणेश पेरणेकर कर्जत पीवेचे कोच रामभाऊ आणि गणेश पेरणेकर कुठं असतील स्टेजची संपर्क साधा. गणेश पेरणेकर बॉलिंग वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन होते किरण पाटेकर. स्ट्राईकला आहे अमोल साठे. अमोल साठे मावळ मधलं नावाजलेलं नाव, एक उत्तम बॅट्समन. किरण पाटेकर कर्जत पीबी जे काय करायचं लवकर करा, वेळेचे भान ठेवा. तुम्हाला लांब जायचं बँकर भेटत नाही. डेक्कन 5:30 4:30 ला येते, घरी जायला 6 वाजतात. हे काय इथलेच आहेत, यांना फरक पडत नाही. फरक आपल्याला पडतोय, गार वाटतंय. जे काय लवकर लवकर उरका. साहेब तुम्हाला शेअर देणार नाही 6 वाजले तरी, लक्षात ठेवा. किरण पाटेकर वैदिक पहिला. स्ट्राईकला तर अमोल साठे. सौरभ विलास कदमकडे बॉल गेलाय. विकेट किपर केतन धुले. एक सिंगल धाव अमोलच्या एक संख्येच्या बने त्याने धाव संख्या झाली 15. 29 बॉल 42 रनांची गरज लोणावळा पिवेला. आणि जोपर्यंत धान्या वाघ मावळचा खंडू केदारी उभा आहे तोपर्यंत हे टार्गेट काय महाग वाटत आहे त्यांना. घाट वॉरियर्स खंडूभाऊ केदारी आणि कर्जतचा नाव दिला बॉलर किरण भाऊ पाटेकर. वो काय करतोय. एक धाव. धाव संख्या होती ती 16. खंडू केदाराच्या एक धावाच्या मदतीने धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या झाली 16. आणि खंडूभाऊ नाराज आहे पंचांवर. 9 बॉलची अपील मागतोय. पंचांनी अपील हुसकावून लावले. किरण पाटेकर 2 बॉल एकदम जबरदस्त टाकले. 2 बॉल 2 रन. स्ट्राईकला येतो अमोल साठे. जबरदस्त बीट झाला तो अमोल साठे पूर्णपणे. जबरदस्त बॉलिंग. आता बरं 3 बॉल मध्ये 2 धावा. कर्जतच्या दृष्टीने षटक अतिशय महत्वाचे. किरण पाटेकरचा डॉट बॉल.
किरण पाटेकर एक कर्जत मधलं की नावाजलं नाव, एक चांगला अष्टपैलू खेळाडू, तेवढा ताकदीसमोर अमोल साठे. लागला दुसरा चेंडू सुद्धा डॉट. अमोल साठे पूर्णपणे बीट होतोय. धावसंख्या 16. किरण पाटेकर उत्कृष्ट बॉलिंग आतापर्यंत. पाहूया काय करतोय अमोल साठे. जबरदस्त उंचावून चेंडू समोरेश मारला जातोय. षटकार, खणखणी षटकार. चोवीस बॉलामध्ये 33 धावांची आवश्यकता. आणि बॉलिंग साठी येतो तो रामराज मीना. राजस्थान रिटर्न. रामराज तिथे तोच उभा आहे. 1 मिनिट बघून दे. काय करू काय रुपा चालले. रामराज विना कर्जत पीवेचा उत्कृष्ट बॉलर. समोर त्याच ताकदीचा खंडू केदारी. अगर बॉलर शेर आहे तो सबन बॅट्समन मी सवा शेर आहे. बघू आता कोण कोणावर भारी पडतंय. अमोल साठे आणि खंडू केदारी यांच्यामध्ये चांगली एक पार्टनरशिप जमली आहे. फिल्डिंग मध्ये बदलाव, क्षेत्ररक्षणात बदलाव. रामराज मीना सज्ज. वैयक्तिक पहिले षटक, संघाचं त्रिषटक. स्ट्राईकला येते खंडू केदारी. व्हाईट बॉल. षटकाची सुरुवात केली म्हणजे व्हाईट बॉल नाही. याच्यावर ना वाटतंय पुढचे सगळे बॉल चांगले टाकन. रामराज मीना अरे काय करू चेरू. राजन विश्वास यांच्या
खंडू केदारसाठी मेहू डॉन क्वांटिटीची प्लीज. जबरदस्त मेहू डॉन डीजे डीजे मेहू डॉन. धाव संख्या 34. 2 बॉल वाईट 2 बॉल चौकार. रामराज मीनाची उत्तम कामगिरी. आई राजन विश्वकर्मा तुम्ही संध्याकाळी स्टेजच्या पाठीमागे भेटा. खंडू भाऊसाठी गाणं होते मेवडॉन. खंडू केदारसाठी मेवडॉन. लाव 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 लाव. चेअर घर तुम्ही पाहिला. चेअर बॉल पहिल्यांदा बाय यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन द्या आपल्या चेअर बॉल साठी. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. (37) धाव संख्या 37. और रामराज बिना आप इससे भी अच्छे बेटर बॉलिंग कर सकते हो यार. आपसे ये उम्मीद नहीं है. ज्या बॉलरने नेहमी रोनाल्ड मॅककर्जनला मॅच जिंकू दिला तो रामराज बिना त्याला सूर्ग बसला नाहीये. पहिले 2 बॉल वाईट 2 बॉल नंतर लगातार 2 बॉल चौकार. स्ट्राईकला अमोल साठे. बॉलिंग करतो रामराज मीना. विकेट पडते अमोल साठेची. रामराज मीनाला एक विकेट पडतोय. आणि स्ट्राईकला येतो एल ललित राजस्थान. ललित पसुरे. दोन्ही बॉलर राजस्थानचा बॅट्समन राजस्थानचा. बघू कोण कोण भारी पडतंय. जबरदस्त चंद्रकांत चौगलेचा उत्तम झड. जबरदस्त. आणि आमचा एल ललित पहिल्याच बॉलला आउट होतोय. बॉल रन किती पाहिजे? 18 बॉल 20. 18 बॉल 20. रामराज मीना आपके लिए हैट्रिक का चांस है.
जर एक षटकार खाल्ला असेल तर उत्तमरित्या चांगली बॉलिंग केली होती असे आमचे किरण पाटेकर. वैयक्तिक दुसरं आणि संघासाठी संघासाठीचं वैयक्तिक दुसरं, संघासाठी चौथं. आणि आमचे चंद्रकांत चौगुले एक उत्तम जलटिपल आहे तो ललितचा. बॉलिंग किरण पाटेकर, स्ट्राईकला खंडू केदारी. एकच नाव, स्टार्ट टू एंड खेळणार. सुरुवात पण स्वतःच करणार, एंडिंग पण स्वतः करणार असं त्यांनी विचार करूनच आलाय तो मैदानामध्ये असा खंडू केदारी. बॉलिंगसाठी सज्ज ऋषिकेश पेरणेकर आणि किरण पाटेकर संघाचे कप्तान आपल्या बॉलरचे काहीतरी बोलताना. क्रिकेटचे मॅच कोणाकडे जिंकू शकतं. मावळचा ढाण्यावा खंडू केदारी शेवटपर्यंत खेळणार. बाबा तुम्ही बाजू वरडू नका, तो शेवटपर्यंतच खेळणार. त्यांनी तो जबरदस्त आणि बीट केला तो खंडू केदारीला. खंडू केदारी पूर्णपणे बीट होतो किरण पाटेकरच्या बॉलिंगवर. किरण पाटेकर आतापर्यंत जी त्यांनी गोलंदाजी केली ती कर्जत PV साठी अतिशय उपयोगी ठरते. आणि खंडू केदार आउट म्हणून संपूर्ण 11 आणि खंडू केदारने वैयक्तिक 24 धावा ठोकल्या त्या कर्जत PVच्या विरोधात. अमित कुमार गुप्ता यांनी उत्कृष्ट बॉलिंग तर केलीच होती. आता आपला हात आजमावतात बॉलिंग बॅटिंग मध्ये. बघूया तेवढाच तोलामाळाचा बॉलर समोर किरण पाटेकर यांनी खंडू केदारीला आउट केलंय. अर्थात जे आहे तर मैदान मारला असं कर्जत PVला वाटतंय आता, कारण खंडू केदार आउट म्हणजे टीम आउट असं त्यांना वाटतंय. अजून हे पारडा कोणाकडे जिंकू शकतं. कर्जत PV सुद्धा जिंकू शकते, लोणावळा सुद्धा जिंकू शकतं. क्रिकेट हा अडचणीचा खेळ आहे, त्याच्यामुळे कोणी समजू नका आम्ही जिंकू. शेवटच्या बॉलवर ते मॅच जाऊ शकते. दोन्ही संघ तेवढ्या तोळामोळाचे, एक रायगड एक दुसरे पुण्यामधले उत्कृष्ट संघ खंडू केदारी असन, अमोल साठे असन. किरण पाटेकर, किरण पाटेकरने आउट केला तो खंडू केदारीला. खंडू केदारी आणि बॉलिंग करतोय तो, बॉलिंग किरण आणि नाही घेणार. एक अमित गुप्तांच्या एक धावसंख्येच्या मध्ये धावसंख्या होती ती 38. पंधरा बॉल आणि 19 रन. लोणावळा PVला जिंकण्यासाठी 19 रन 15 बॉलात. एक खणखणी षटकार. धावसंख्येमध्ये 44. विशाल दाभाडे आपल्या आडनावाला साजी कामगिरी केली. एक खणखणी षटकार मारला केलं पाटेकरला. नाही, अडू. 11 रन. 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 11 र
आठ
हे काय नक्की विशाल दाभाडे उत्कृष्ट कामगिरी, पहिल्या बॉल षटकार, दुसऱ्या बॉल 3 रन, वैयक्तिक 9 रनावर खेळतो तो विशाल दाभाडे. सौरभ पिंपळे पोस्टर बॉय, सौरभ पिंपळे जिकडे लाद मारतो तिकडे पाणी काढतोय. सौरभ पिंपळेचा नाद करायचा नाही. गणेश पेरणेकर यांना त्यांनी बळे बॅटिंगचे धडे शिकले होते. आता सौरभ पिंपळेने उत्कृष्ट धडा घ्या. 12 बॉल 9, लोणावळा पिवे जिंकण्यासाठी 12 बॉल 9. करू नका. अंपायर त्वरित सामना सुरू करा. बॉलर विठ्ठल सिसोदे 12 बॉल 9 रन. विशाल दाभाडे, अमित गुप्ता. विशाल दाभाड्यांना सूर गवसलाय. खाली विशाल दाभाडे ना स्ट्राईकला अमित गुप्ता ज्याने उत्कृष्ट बॉलिंग सुद्धा केले, आणि विशाल दाभाडे नॉन स्ट्राईकला, आणि बॉलर आहे विठ्ठल सिसोदे. होईल त्याचं काहीतरी पण. आता एक मॅच होणार नंतर. विठ्ठल सिसोदे बॉल साठी सज्ज. स्ट्राईकला आहे अमित गुप्ता. कर्जत पीबी, लोणा पीबी. नेहमीच मॅच यांची बघण्यासारखी इंटरेस्टिंग मॅच होती. वन साइड मॅच कधीच झाली नाही आणि यांना होणार नाही. विठ्ठल सिसोदे एक जबरदस्त बॉलर, आणि बीट केला अमित गुप्ताला. 11 बॉल 9 रन, आणि ही पूर्णच्या पूर्ण आम्ही जर विठ्ठलने डॉट काढली 501 रुपये रोख. कैसा लगा मेरा मजाक? अरे तू कॉमेंटेटर्स वन साइड बोलायचं नाही. दोन्ही बॉल बीट जबरदस्त. विठ्ठलने आता परत पहिला षटकामध्ये जो थोडी मागलं ठरलं होतं त्या षटकाची भरपाई करताना विठ्ठल सिसोदे. स्ट्राईकला अमित गुप्ता, नॉन स्ट्राईक विशाल दाभाडे. 10 बॉल 9 रनची आवश्यकता लोणावळा पिवेला. अमित गुप्ताच्या एक धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या होती ती 49. 9 बॉलला 8 रन. विठ्ठल सिसोदे. संपूर्ण कर्जत पिवे आपल्याकडे आशेने बघतीये, आणि त्याच आशेने विशाल दाभाड्याकडे बघते लोणावळा पिवे. कारण मागच्या एक षटकार आणि 3 रन जबरदस्त षटकार जो खेचला विशाल दाभाड्याने, खणखणीत षटकार. स्ट्राईकला विशाल दाभाडे. कॅच विशाल दाभाडे जबरदस्त फॉर्म मध्ये. त्यांच्या 2 संख्येच्या मदतीने धावसंख्या 51. 8 बॉलला 6 रन. विठ्ठल सिसोदे पुन्हा सज्ज. स्ट्राईकला विशाल दाभाडे. जबरदस्त गाज केतन तुले. ही जर मॅच जिंकली ना, सात बॉल 6 रन. आवडतो विशाल दाभाडे
खतरनाक फॉर्म मध्ये होता. तेजवीरच्या गुडघ्या दुखापत झाले, याचा फायदा कर्जत पीवे घेते का बघूया. विठ्ठल सिसोदियाला सुरग बसला बॉलिंगचा आणि तेजवीर गुडघ्याला दुखापत झाले. 7 बॉलला 6 रन. लास्ट बॉल टू गो. 1 रन. 6 बॉलला 5 रन. 6 ला 5. अमित गुप्ता आणि तेजवीर. सौरभ पिंपले पोस्टर बॉय. सहा बॉलमध्ये 5 रनांची आवश्यकता लोणावळा पीवेला. पंच त्वरित क्षेत्ररक्षण लावून सामना सुरू करा. बऱ्याच लोकांचा बीपी हाय होतो इकडे या सामन्यामुळे. आमची डेक्कल सोडू नका फक्त, त्यानंतर आम्हाला गाडी नाही जायला. आणि या सामन्यामध्ये एक ट्विस्ट आलाय. जो खतरनाक फॉर्म मध्ये होता असा विशाल दाभाडे आउट झालाय आणि दोन्ही नवीन बॅट्समॅन स्ट्राईकला आहेत. या पुढचा सामना CNW लोणावळा आणि RPF लोणावळा आहे. CNW लोणावळ्यांनी टॉस जिंकून बॉलिंग घेतली ना कॉम्रेड, काय घेतलं? बॉलिंग घेतली ना. CNW संघाने टॉस जिंकून बॉलिंग घेतलेली आहे. तर त्या संघाने आपले फिल्डर्स आणि RPF संघाने आपले बॅट्समन तयार ठेवावेत. वेळेअभावी सामना फास्ट खेळावा लागणार आहे. राजन विश्वकर्मा बॉलिंगसाठी सज्ज आणि स्ट्राईकला तेजवीर, ज्याने एक जबरदस्त कामगिरी लोणावळा पीवे साठी केली बॉलिंग मध्ये. आणि तोच तेजवीर आता बॅटिंग साठी सज्ज आहे. एक उत्कृष्ट बॉलिंग ज्याने केली आपल्या लोणावळा पीवे साठी, असा तेजवीर आता बॅटिंग मध्ये काय करतो बघूया. तेवढा तोलामोलाचा बॉलर राजन विश्वकर्मा, UPBR रिटर्न. जबरदस्त बॉलर राजन विश्वकर्मा बॉलिंगसाठी सज्ज. बघूया काय करतो. वैयक्तिक षटक आणि स्ट्राईक वर येते तेज बहादूर. सगळ्यांचा श्वास रोखणारा सामना. अरे ऐसा बॉल डालेगा तो कैसा चलेगा. 5 बॉल 4 रन. स्ट्राईकला आता अमित गुप्ता. बॉलर राजन विश्वकर्मा. 5 बॉल 4 रन. श्वास रोखून धरणारा सामना. कर्जत पीवे वर्सेस लोणावळा पीवे. रणजितदार होणारा सामना बघूया. विलास कदम जबरदस्त. अमित गुप्ता जरा जास्त उत्साही झाला. त्याला वाटलं चौकार गेला. अरे रुको जरा, सबर करो. विलास कदकवर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. 4 बॉलला 3 रनची आवश्यकता. बॉलर राजन विश्वकर्मा. स्ट्राईकला तेजवीर. गुडघ्याने विलास कदमचे क्षेत्ररक्षण अतिशय उत्कृष्ट. अमित गुप्ता आमचा जास्त उत्साही झाला. राजन विश्वकर्मा भाऊ आपल्या संघासाठी काय करतोय. जबरदस्त वाईड ना त्याच्या. तीन बॉल आणि 2 रनची आवश्यकता. स्ट्राईकला अमित गुप्ता. आतावर राजेंनी जी बॉलिंग केली खरंच चांगली बॉलिंग केलेली आहे. सर्वांचे श्वास रोखून धरणारा सामना. राजन विश्वकर्मा फेस करतो अमित गुप्ता. 1 रन. 2 बॉल 1 रन. मॅच टाय झाले.
असं वाटलं होतं का हा सामना एकतर्फी होईल, पण कर्जत पीवेने जबरदस्त टक्कर दिली लोणावळा पीवेला. दोन बॉल 1 रन. तेजवीर पंचांना विनंती करा, ते सामना लवकर सुरू करा. 2 to go. ते की त्यांनी सामना लवकरात लवकर सुरू करावा. 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 1 रनची आवश्यकता आहे. 2 बॉल 1 रन. बॉलर राजा विश्वकर्मा, बॅटिंगला तो तेजवीर.